स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक स्वागत आहे। तुमच्या घरात विवाहाची वाट पाहत बसलेलं कोणी आहे का? कितीही प्रयत्न करूनही लग्न जमत नाही आहे का? किंवा सतत अडथळे, नकार आणि उशीर होत आहे का? वय वाढत चाललंय पण विवाह काही ठरत नाही आहे। कितीही स्थळं पाहिली, कितीही प्रयत्न केले तरीही प्रत्येक वेळी काही ना काहीतरी अडथळा हा येतोय का? तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत खास आहे, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अत्यंत सोपा पण प्रभावी उपाय, उसाची सेवा, ज्यामुळे अनेकांच्या आयुष्यात विवाह योग लवकर जुळले आहेत। हा उपाय फक्त एक परंपरा नाही, तर तो एक श्रद्धा, संयम आणि सकारात्मक ऊर्जेचा संगम आहे। हा उपाय आपल्या केंद्रामध्ये सांगण्यात आलेला आहे। विवाह ठरण्यासाठी उसाची सेवा हा कशी करायची, तर हा उपाय सलग 5 मंगळवार करायचा असतो। सर्वप्रथम सोमवारी बुंध्यासह अखंड ऊस आणायचा आहे। त्या ऊसाच्या शेंड्याला 5 पाने असणे आवश्यक आहे, कारण ते 5 तत्वांचे प्रतीक मानलं जातं। आणि याची स्थापना आपल्याला मंगळवारी सकाळी ऊस स्वच्छ धुवून एका पाटावर ईशान्य किंवा पूर्व दिशेला उभा ठेवायचा आहे आणि सेवा करताना आपलं तोंड पूर्व दिशेला असावं। आणि मंगळवारी सकाळी 11 वाजण्यापूर्वी उसाची पूजा आपल्याला करायची आहे। उसाला धूप, दीप, हळद, कुंकू, अक्षता ही पंचोपचार पद्धतीने याची पूजा अत्यंत श्रद्धेने करायची आहे। धूप, दीप, हळद, कुंकू, अक्षता हे आपल्याला उसाला अर्पण करायचं आहे। विवाह इच्छुक मुलीने किंवा मुलाने पुरुष सूक्त, विवाह इच्छुक मुलाने स्त्री सूक्त वाचायचं आहे। विवाह इच्छुक जे मुली आहेत त्यांनी पुरुष सूक्त वाचायचं आणि विवाह इच्छुक मुलांनी स्त्री सूक्त वाचायचं आहे। उसाला जानवं अर्पण करायचं आणि मग डोळे मिटून मन शांत करून एकच प्रार्थना करा, माझा विवाह योग्य ठिकाणी, योग्य वेळी, कोणत्याही अडथळ्याशिवाय होऊ दे। ही प्रार्थना करताना मनात विश्वास ठेवा, श्रद्धा असेल तर सेवा फळ देते, त्यामुळे श्रद्धेने हा उपाय करा। 5ही मंगळवार दिवसभर फक्त दूध आणि फलाहार घ्यायचा आहे। उपवासाचा नियम आहे की 5ही मंगळवार दिवसभर फक्त दूध आणि फलाहार घ्यायचा आहे। बुधवारी सकाळी 11 वाजण्यापूर्वी उपवास सोडायचा आहे। हा संयम म्हणजेच तुमची खरी परीक्षा असते। इथेच तुमची इच्छाशक्ती दिसून येते। एकदा सेवा सुरू केल्यानंतर मध्ये अडथळा आला तर पुन्हा नवीन 5 मंगळवार सुरू करावे लागणार आहेत। शक्य असल्यास नवीन ऊस घ्यावा, पण सलग 5 मंगळवार एकच ऊस वापरला तरी देखील चालतो। आणि जर 5 मंगळवारात यश मिळाले नाही तर निराश होऊ नका, कारण काही वेळा विवाह योग कठीण असतो, म्हणून हा उपाय विवाह होईपर्यंत चालू ठेवावा। आणि कधीकधी आपण सगळे प्रयत्न करूनही थकतो, मन खचतं, आशा कमी होते, पण अशा वेळी ही सेवा आपल्याला शिकवते, थांबू नकोस, श्रद्धा ठेव, योग्य वेळ नक्की येईल। अनेकांनी या सेवेमुळे आपल्या आयुष्यात आनंदाचा क्षण पाहिला आहे। आणि कधीकधी ना आपण खूप प्रयत्न करतो, पण प्रत्येक वेळी अपयश येतं। लोकांचा प्रश्न, जे लोक प्रश्न करतात की तुमचं लग्न जमत नाही आहे, समाजाचा दबाव, मनात भीती निर्माण करतात, पण अशा वेळी ही सेवा आपल्याला शिकवते, विश्वास ठेव, योग्य वेळ नक्की येईल। अनेकांनी ही सेवा करून आपल्या आयुष्यात खरंच आनंदाचा क्षण अनुभवला आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण प्रत्येक माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची असते। आणि श्रद्धा असेल तर मार्ग नक्की सापडतो। तुमच्या आयुष्यात लवकरच आनंदाची शुभवार्ता येवो, हीच मनापासून स्वामीचरणी प्रार्थना आहे। जर तुम्हाला अशीच धार्मिक, प्रभावी आणि अनुभवा आधारित माहिती हवी असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। झाले सेवा महाराजांचरणी मी रुजू करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ।